विसरला काय माझी ताकद? विसरला काय माझी ताकद? तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करून रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्याच फोटोवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करून क्रॉपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.6चा बॉक्स सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा फोटो स्क्रीनवर सिलेक्ट करून घ्यायचा 2 बोटाने. फोटो सिलेक्ट झाल्यानंतर खाली थोडे ते स्क्रोल करा आणि ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली बीटमा व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा आणि इथून एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले ते तिथून बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहे. तर सिम्पली ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते. ह्या फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे, इथून स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत स्प्लिट करत न्यायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला तुमचं PNG पहिले इथून ॲड करायचं आहे. आपण तुम्हाला 2 PNG दिले आहे त्यामधलं एक पहिले हे असेल इथून ॲड करा. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली 10 सेकंदाच्या मागचा जो फोटो असेल ना तिथे जाऊन पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. ह्या PNGची लेंथ इथून संपूर्ण यायची आणि पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG इथून तुम्हाला ॲड करायचं म्हणजे इथून हे दोन्ही PNG परफेक्ट बसून जातील. आता मी काय करतो फोटो ना सर्व बीटनानुसार इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. ते तिथून बघू शकाल की सर्व फोटो आपण स्प्लिट करून घेतल्या बीटनानुसार. आता हे सर्व फोटो स्प्लिट केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा जो हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचं इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चं इथे बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चं इथे बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो फीड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक्स 1 2चा जो फीड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चं इथे बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चं इथे बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक्स 1 2चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चा इथे बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक्स 1 2चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा इथे बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चा इथे बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला झूम 1चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला 6 स्लाइड हा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला क्रॉस 6चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला क्रॉस 6चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला 6 स्लाइड हा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिली एनजूट यायचं आहे. पहिली एनजूट आल्यानंतर इथे तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ टूवरती क्लिक करू. तुम्हाला इंट्रो आणि आउटरोमध्ये यायचं आहे. यामध्ये हॅलो ब्लरचा इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असे पहिल्या फोटोपासून
सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण व्हायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंदाच्या तिथला फोटो तिथे यायचं आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये सेकचा एक इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापैकी चिल्ल्यानंतर तसं सिम्पली 9 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपल्या इथेच यायचं आहे. सिम्पली हा जो 9 सेकंद आहे तिथला फोटो तिथे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2चा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापैकी चिल्ल्यानंतर असेल 9 सेकंदाच्या पुढच्या फोटोपासून 9 सेकंदाच्या तिथला जो हा फोटो आहे तिथनं शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे एकदम आहे ना व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 प्लेट स्टेप्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापैकी चिल्ल्यानंतर असेल सिम्पली हा जो आपला आहे ना 11 सेकंद आहे तिथला फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 13 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करूया तुम्हाला सिम्पली. आता आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्हाला क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये हा जो तुम्हाला आहे ना स्प्लिटचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापैकी चिल्ल्यानंतर 13 आणि 14 सेकंद आहे तिथले जे दोन्ही फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 15 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापैकी चिल्ल्यानंतर 15 आणि ना 16 सेकंद आहे तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला लेंथ ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून हे तुम्हाला फिल्टर सुरू करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.